जगद्गुरु भगवान गौतम बुद्ध, गुरुवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज, तुमचे आमचे भाग्यविधाते, भारतीय संविधानाचे जनक परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच क्रांतीसूर्य महात्मा फुले, माता सावित्री, माता रमाई, माता भीमाई, माता जिजाऊ, तसेच या देशातील सर्व महापुरुषांना वंदन करून आज आपण या ठिकाणी जे मोठ्या संख्येने इथं भीमसैनिक उपस्थित आहेत, मी खरोखर त्यांना मानाचा जयभीम करतो. कारण आज देशात महाराष्ट्रामध्ये चाललेलं राजकारण पाहता प्रत्येक गोष्टीवरती फक्त आणि फक्त भीमसैनिक खरोखर जागृत आहे आणि तो विरोधाला विरोध करण्याची ताकद ठेवतो. ही ताकद त्याला भारतीय संविधानाने दिलेली आहे, डॉक्टर बाबासाहेबांना दिलेली आहे. आज या मनुस्मृतीच्या माध्यमातून 1ली ते 10वी अभ्यासक्रमामध्ये जे मनुस्मृतीचे धडे घ्यायचं, या शासनाने या लहान मुलांच्या डोक्यामध्ये जे विष घालवायचं, जे पेरण्याचं काम या पाठ्यपुस्तकामध्ये करण्याचं काम इथं चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्याला पूर्णपणे भीमसैनिक विरोध करत राहील. आणि मला या सरकारला सांगायचे की अरे, जर मनुस्मृती जर तुम्ही आठवली तर आज तुम्हाला ती रिक्षा चालवावी लागली असती आणि आज तुम्ही ना मुख्यमंत्री सुद्धा झाला नसता. हे लक्षात घ्या. कारण तुम्हाला जी खुर्ची आणि जी सत्ता दिली ती संविधानाने दिलेली आहे. आणि हा इथलाच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरचा भीमसैनिक सुद्धा या मनुस्मृतीच्या विरोधात उभा राहणार. आणि मला विशेष करून हे सांगायचंय की ही जातीवादाची जी उतरळ मनुस्मृतीमध्ये मांडलेली आहे, त्याच्यामध्ये फक्त ब्राह्मण वर्ग सोडला तर सगळ्याच जाती वर्गाला शूद्र गणलेले आहे. आणि ही गोष्ट बाकीच्या जातीच्या वर्गाने विसरू नये आणि मनुस्मृतीच्या विरोधात त्यांनी सुद्धा तिथे ठाम उभं राहिलं पाहिजे. आणि मला दुसरा एक मुद्दा सांगायचा आहे की संविधानानं तुम्हाला काय दिलं, अरे काय नाही दिलं. आज माणसासारखं जगणं तुम्हाला संविधानानं दिलं. आज तुमच्या महिला यापूर्वी सती जात होत्या, तिचा नवरा समजा लहान वयामध्ये वारला तर तिला जाळलं जायचं, एवढं अगोदरी काम त्या मनुस्मृती करत होतं. आणि आज त्या संविधानानं तुम्हाला आज IAS OPS आपल्या समोरच अधिकारी उभे आहेत, त्यांना जे घडवले ते संविधानाच्या कायद्याने घडवलेले. आणि मी आणि माझा इथे भीमसैनिक आज या मनुस्मृतीच्या विरोधात इथं आम्हाला मनुस्मृती दहन करण्याचा जो इथं ठेवलेला आहे, तर त्याबद्दल मी या सर्वच भागातील भीमसैनिकांचं स्वागत करतो आणि मी इथं थांबतो.